मित्रांनो, प्रेम, विश्वास आणि वासना यांचा संगम जेव्हा चुकीच्या दिशेने वळतो, तेव्हा आयुष्याचा खेळ कसा संपतो याचीच ही थरारक कथा आहे. एका सुशिक्षित, सुसंस्कृत घरामध्ये घडलेली ही घटना आहे, जिथे बाहेरून मात्र सगळं काही अगदी परफेक्ट दिसत होतं, पण आतून नात्यांचा पाया अगोदरच हलायला लागला होता. आज मी तुम्हाला सांगणार आहे 24 वर्षांच्या स्वराची आणि तिचा पती अमोलची कहाणी आणि त्यांच्या कहाणीमध्ये प्रवेश करणारा एका तिसरा व्यक्तीची म्हणजे विक्रमची. ही गोष्ट फक्त एका अफेअरची नाही, तर एका चुकीच्या निर्णयाने उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची आहे. त्यामुळे आपली ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण प्रत्येक वळणावरती तुम्हाला एक वेगळाच धक्का बसणार आहे आणि शेवटी एक मोठा प्रश्न तुमच्या समोर उभा राहणार आहे. यामध्ये नेमकी चूक कोणाची? मित्रांनो, 31 ऑक्टोबर 2025 रोजी स्वरा आणि अमोलचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं. अमोल शहरामधील एका नामांकित कॉलेजमध्ये बायोलॉजीचा प्राध्यापक म्हणून काम करत होता. कायमस्वरूपीची नोकरी, चांगला पगार आणि समाजात मानसन्मान. स्वरासाठी तो एक उत्तम नवरा ठरावा अशी सगळ्यांची अपेक्षा होती. लग्नानंतर काही दिवस गावामध्ये राहून ते दोघंही शहरामध्ये आले. अमोलने कॉलेजच्या जवळच एक छोटासा पण सुंदर असा फ्लॅट भाड्याने घेतला. नवीन संसार आणि नवीन स्वप्न. सुरुवातीला सगळं काही अगदी आनंदामध्ये चाललं होतं, पण हळूहळू वास्तव समोर यायला लागलं. अमोल सकाळी कॉलेजला जायचा आणि त्यानंतर संध्याकाळी परत यायचा. स्वरा दिवसभर घरी एकटी असायची. शहरामध्ये तिची ओळख नव्हती, तिला मैत्रिणी नव्हत्या आणि तिथे नातेवाईक देखील नव्हते. सुरुवातीला मोबाईल, रील्स आणि व्हिडिओ याच्यामध्ये वेळ जायचा, पण नंतर नंतर कंटाळा वाढू लागला. एकटेपणा मन पोखरू लागलं. अमोलला कामाच्या ताणामुळे तो थकूनच घरी यायचा. त्याला त्याच्या करिअरमध्ये पुढे जायचं होतं, प्रमोशन हवं होतं आणि नकळतच त्याचं स्वराकडे दुर्लक्ष होऊ लागलं. एके दिवशी स्वराने त्याला सुचवलं की ती दुपारी त्याला डबा देण्यासाठी म्हणून कॉलेजमध्ये येईल. अमोलने देखील होकार दिला. त्याला वाटलं त्यामुळे तिचा थोडासा वेळ जाईल, पण इथूनच कथेला वेगळं वळण मिळालं. कॉलेजमध्ये नुकताच कामाला लागलेला 23 वर्षांचा विक्रम, ऑफिस स्टाफमध्ये काम करणारा. डबा पोहोचवण्याच्या निमित्ताने त्याची आणि स्वराची ओळख झाली. सुरुवातीला अगदी साधं असं बोलणं सुरू झालं, त्यानंतर नंबरची देवाणघेवाण आणि मग हळूहळू रात्री उशिरापर्यंत चॅटिंग. स्वराच्या आयुष्यातील पोकळी विक्रम भरून काढू लागला. विक्रम तरुण होता आणि मनमोकळ्या स्वभावाचा आणि तो स्वराकडे आकर्षित झालेला. काही महिन्यातच त्यांच्या गप्पा मैत्रीच्या पलीकडे गेल्या. एकटेपणा आणि आकर्षण याचं मिश्रण आता धोकादायक ठरलं. दुपारी अमोल कॉलेजमध्ये असताना विक्रम फ्लॅटवरती येऊ लागला. सुरुवातीला अपराधीपणा होता, पण नंतर सवय झाली आणि दिवसेंदिवस या गाठीभेटी वाढतच गेल्या. पण चुकीचं नातं जास्त काळ लपून राहत नाही. एके दिवशी अमोलला डोकेदुखीमुळे तो अर्ध्या दिवसातच घरी परतला आणि त्याने जे काही दृश्य पाहिलं ते त्याच्या आयुष्याला हादरा देणारं होतं. घरामध्ये स्वरा आणि विक्रम एकत्र होते. त्या क्षणी घरामध्ये प्रचंड वाद झाला. अमोलला राग, दुःख आणि अपमान सगळं काही एकाच वेळी जाणवलं. पण समाजामध्ये बदनामी होईल, करिअरवरती परिणाम होईल याच भीतीने त्याने शांत राहण्याचा निर्णय घेतला आणि हीच त्याची सर्वात मोठी चूक ठरली. काही दिवस वातावरण अगदी तणावपूर्ण राहिलं आणि मग एक दिवस स्वरानेच विषय काढला, जे झालं ते आपण विसरून जाऊ, आपण कुठेतरी फिरायला जाऊ. त्यानंतर जवळच्या धरणावरती जाण्याचा प्लॅन ठरला. अमोलला वाटलं कदाचित आपलं नातं सुधारेल, पण त्याला कल्पनाच नव्हती की 30 दिवस त्याच्यासाठी तो शेवटचा दिवस ठरणार आहे. धरणाजवळ पोहोचल्यानंतर काही वेळ ते दोघे एकत्र फिरले. तिथे मात्र आधीच विक्रम दबा धरून बसलेला होता. हे अमोलला माहीतच नव्हतं. योग्य क्षण साधून आणि योग्य संधी साधून विक्रमने अमोलवरती हल्ला केला आणि दोघांनी मिळून त्याचा गळा आवळला. तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याला पाण्यामध्ये फेकून दिलं आणि काही वेळाने स्वरा मोठमोठ्याने ओरडू लागली, जणू काही मोठा अपघात झाला आहे. त्यानंतर स्थानिक लोकांनी तिथं धाव घेतली आणि अमोलला बाहेर काढलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस तपास सुरू झाला. सुरुवातीला अपघात वाटत असलेली घटना पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमुळे आता संशयास्पद ठरली. गळा दाबल्याच्या खुणा त्याच्या शरीरावरती स्पष्टपणे दिसत होत्या.
चौकशीमध्ये स्वराच्या जबाबात विसंगती आढळली आणि शेवटी पोलिसांच्या कसून चौकशीमध्ये स्वरा मात्र कोसळली आणि तिने आपल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली. त्यानंतर विक्रमला देखील अटक करण्यात आली. एका क्षणिक आकर्षणाने 3 आयुष्य उद्ध्वस्त केली. अमोलचा जीव गेला, स्वराचं आयुष्य तुरुंगात अडकून पडलं आणि विक्रमचं भविष्य काळोखामध्ये हरवलं. मित्रांनो, नात्यामध्ये संवाद कमी झाला की गैरसमज वाढतात. एकटेपणावरती उपाय म्हणजे विश्वासघात नसतो. प्रत्येक निर्णयाचा एक परिणाम असतो आणि काही चुका परत दुरुस्त करता येत नाहीत. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला देखील अशा सत्य घटनांमधून शिकायला आवडत असेल तर आपला हा व्हिडिओ लाईक करा. सोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण प्रत्येक गोष्ट फक्त मनोरंजनासाठी नसते. काही गोष्टी आपल्याला सावध करण्यासाठी देखील असतात. चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा सत्य कथेसोबत.